सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। रामकृष्ण हरी कृष्ण हरी हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम 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 जय जय राम हरी कृष्ण जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय कृष्ण जय राम कृष्ण उभी विटेवरी सुंदर ते ध्यान उभी विटेवरी उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभी विटेवरी सुंदर ते ध्यान उभी विटेवरी ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभी विटेवरी करकटावरी करकटावरी ठेवो निया तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा काशी पीतांबर हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर आवडे निरंतर हे ती ध्यान तुळसी हार गळा हरी हरी काशी पीतांबर तुळसी हार गळा काशी पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडाले
कुंडले तळपती श्रवणी कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवणी कौस्तुभमणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा काशी पीतांबर 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 आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा काशी पीतांबर 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 तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान हरी हरी आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पार घुमाई 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 चोपदार तुमच्या जागेवर जा. जय जय राम थांबा थांबा, रोल करा. स्टँड बाय, रोल सुरू करा. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले साजणी सुख झाले झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा बरवा तुहा विठ्ठल बरवा हरे बहुत बहुत सुकृताची जोडी सुकृताची जो म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार सुखा
तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम संत भेटी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी हाची सुटली गाठी हो संदेहाची सुटली गाठी हाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे या उत्तरा प्रसादे संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी पोटी शीतळ झालो पोटी शीतळ हरी तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या भूमी कोण दाता या भूमी कोण दाता या भूमी तुका म्हणे मंगळा कोण दाता या हुनी कोण कोण दाता या हुनी कोण दाता या हुनी संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ अरे विठोबा रखुमा माझे हो बारक माये विठोबा रखुमा हो बारक माई विठोबा रखुमा बारक माई विठोबा हो बारक माई रखुमा हो बारक माई विठोबा रखुमा 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 विठोबा
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई धन्य काळ संत भेटी 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 पायी मिठी पणाली दो पायी मिठी पायी मिठी पायी मिठी पायी मिठी पणाली तो संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी पायी मिठी पडली तो पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ 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 झालो 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 मोठी शीतळ शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो पोटी झालो पोटी शीतळ 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 झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ बोटी शीतळ
झालो झालो पोटी झालो पोटी झालो पोटी शीतळ झालो पोटी झालो पोटी झालो पोटी झालो पोटी शीतळ झालो पोटी शीतळ झालो झालो पोटी शीतळ संदेहाच्या सुटली सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी सुटली गाठी सुटली गाठी विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 कुंडली कमरता हरी विठ्ठल कालदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल कुंडली कमरता हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सब संतन की जय विठ्ठल 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 हॅलो धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटे शीतळ तुका म्हणे मंगळ आता तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी
झालो पोटी शीतळ विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठ्ठल विठाल विठाल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाण्यो मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन आ दुसरे चरणा संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा हा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांभोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधींद्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा करुणा करा करुणा करा दयाळा मतानुगला दलो करुणा करा दयाळा करुणा करा करुणा करा करुणा करा दयाळा मतानुग्रह लाधलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरन रघुबर बिमल जसो जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोही हरहु कलेश विकार आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालू पोटे शीतळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग
अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे अर्धांग असणारे, जगाचा संसार सुखाचा व्हावा म्हणून आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या संत भेटीच्या अनुभवाचा अनुवाद करतात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. परमार्थिक जीवन जगत असताना महाराजांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अनुभव आले आणि ते अनुभव म्हणजे महाराजांचे अभंग आहेत. परमार्थिक जीवन जगत असताना माणसाच्या पाठीशी काहीतरी परमार्थिक अनुभव यावा लागतो. तुम्ही आम्ही सर्वच जण परमार्थ करतोय. आज प्रत्येक गावामध्ये नाम सप्ताहाचे कार्यक्रम होतात म्हणजे परमार्थ वाढीस लागलेला आहे. एवढा मोठा परमार्थ जरी आपण करत असलो तरी अनुभव मात्र सर्वांनाच येतोय असं नाही. अनुभव येण्यासाठी परमार्थ हा श्रद्धेने करावा लागतो, आवडीने करावा लागतो, भावनेने करावा लागतो. आणि आवडीने केलेली भक्ती ही देवापर्यंत पोहोचत असते आणि त्या भक्तीमधून काहीतरी अनुभव जीवनामध्ये प्राप्त होत असतो. अनुभव येण्यासाठी भक्ती ही श्रद्धेने करावी लागते. हो, फार अवडंबर करावं लागतं असं नाही. आमचे गुरुजी म्हणायचे, परमार्थ कुणाचा, गरीबाचा की श्रीमंताचा? परमार्थ करण्यासाठी गरीब असावं लागत नाही किंवा फार श्रीमंत असावं लागत नाही, तर परमार्थ करण्यासाठी अंतःकरणामध्ये आवड असावी लागते. त्याचा परमार्थ आहे. विठ्ठला हो. आणि मग असा परमार्थ करत असताना तो परमार्थ भगवंतापर्यंत पोहोचला की त्याच्यातून काहीतरी अनुभव जीवनामध्ये प्राप्त होत असतो. हो, महाराज म्हणतात, अनुभव येण्यासाठी भक्ती ही आवडीने केली पाहिजे. भक्ती कठीणही आहे आणि भक्ती सोपी सुद्धा आहे बरं का. वरवर माणूस भक्ती करत असेल हो तर महाराज म्हणतात भक्ती सारखी कठीण गोष्ट नाही बरं का. हो, कठीण म्हटले किती कठीण आहे. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. भक्ती तो कठीण सुळावरील पोळी, भक्ती तो कठीण सुळावरील पोळी. निवड तो बळी विरळा शूर, निवड तो बळी विरळा शूर. जेथे पाहिजे ते देखीचा पर्वत, जेथे पाहिजे ते देखीचा पर्वत. जेथे पाहते ते देखीचा पर्वत, जेथे पाहते ते देखीचा पर्वत. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी. हो, महाराज म्हटले निवडे तो बळी विरळा शूर. हो बरं का. एखादाच माणूस फक्त अशी भक्ती करतो की ती भक्ती देवापर्यंत पोहोचत असते. निवडे तो बळी विरळा शूर, मनुष्यानाम सहस्त्रेषु. बरं का. आता तर असं म्हणावं लागेल, मनुष्यानाम दश सहस्त्रेषु. एखादाच माणूस अशी भक्ती करतो किती हजारो लोकांमधून, 10,000 लोकांमधून एखादाच माणूस फक्त अशी भक्ती करतो की ती भक्ती देवाला आवडते. कोणती भक्ती देवाला आवडते म्हटले, हेची थोर भक्ती आवडते देवा. हो, संकल्पावी माया संसाराची असतो. मला एवढंच सांगायचं आहे, भक्ती कठीणही आहे आणि भक्ती सोपी सुद्धा आहे. आवडीने केलेली भक्ती ही सोपी आहे आणि वरवर माणूस जर भक्ती करत असेल
तर ती भक्ती अवघड आहे. आणि मग अशी भक्ती करत असताना माणसाला काही अनुभव प्राप्त होऊ शकत नाही. महाराज म्हणतात मला आज अनुभव प्राप्त झाला. कोणता? संत भेटीचा अनुभव मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि त्या अनुभवाचा अनुवाद महाराज या अभंगातून करतात. विठ्ठला विठाला 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 विठाला. अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला भव्य आणि दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, होनाळी तालुका देवणी, जिल्हा लातूर या संपूर्ण ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्यातून याही वर्षी हा भक्ती उत्सव मोठ्या आनंदी उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. अत्यंत पवित्र, अत्यंत गोड असं वातावरण आहे. आणि त्या दुधात साखर म्हणजे आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण शेमारो मराठी बाणा या चॅनलवरती प्रसारित होणार आहे बरं का. अगोदरच दूध आणि त्यात साखर म्हणजे दुग्ध शर्करा असा हा योग या ठिकाणी सर्व आपल्या या चॅनलची सर्व टीम या ठिकाणी हजर आहे. या कीर्तन सेवेच्या संबंधातून ज्यांनी मला निमंत्रण दिलं ते आजच्या कीर्तनाचे यजमान आपल्या गावचे माजी सरपंच औदुंबररावजी पांचाळ यांचे करवी, हरिभक्तीपरायण माझे परमस्नेही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रकाशजी महाराज साठे यांच्याकडून मला मिळालेले हे निमंत्रण. विठाला 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 आणि या कीर्तन सेवेच्या संबंधाने अति दिग्गज गुणवान मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये आपल्या मृदंग वादनाने ज्यांनी अवघा महाराष्ट्र दुमदुमून टाकलेला आहे असे मृदंग सम्राट भरतजी महाराज पठाडे. त्याचबरोबर गायनाच्या साथीला हरिभक्तीपरायण आमच्या आळंदीचे उत्कृष्ट गायक आमचे परमस्नेही संगीत अलंकार नारायण गुरुजी खिल्लारी. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आमच्या माजलगावचं भूषण वैष्णव टाळकरी सुभाषजी महाराज होगे, हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज, सर्व माझी ही गुरुबंधू मंडळी आणि विशेष उपस्थितीमध्ये हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्यांचं आपण काल कीर्तन श्रवण केलं, माझे परमस्नेही संतोषजी महाराज वनवे गुरुजी, तुम्ही बसलेले सर्व देवरूप श्रोते, माता भगिनी, आबाल वृद्ध सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि चिंतनाकडे वळतो. विठाला 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 विठाला. हे चिंतनरूपी वाक्पुष्प भगवत चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने जो अभंग मी आज या ठिकाणी निवडलेला आहे तो आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या अनुभवाचा अनुवाद करतात. सज्जन हो, वारकरी संप्रदायामध्ये अनंत संत होऊन गेले. या सर्व संत मंडळींपैकी तुकोबारायांचं जीवन जर आपण पाहिलं तर एक आगळं आणि वेगळं असं जीवन आहे. पहा काय आगळं आणि वेगळे पण तुकोबारायांच्या ठिकाणी आहे. अनेक भक्त मंडळी, संत मंडळी वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेली तरी या सर्वांपेक्षा वेगळं जीवन माझ्या तुकोबारायांचं आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य आगळा हो, ऐसा नाही डोळा देखील. बरं का, अनेक संत मंडळी जरी वारकरी संप्रदायामध्ये झाली असली तरी तुकोबारायांचं जीवन कसं वेगळं आहे पहा. थोडासा फरक मी आपल्या समोर ठेवतो. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा यातला फरक जर आपण पाहू गेलो तर गीतेवरील भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. पुन्हा ऐका, गीतेवरील भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, परंतु जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा हा कुठल्याही विषयावरील भाष्य नाही तर तो एक स्वतंत्र जीवन गाथा आहे. विठ्ठला हो, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण संपूर्ण शास्त्राचं वेदाचं सार म्हणजे तुकोबारायांचा गाथा आहे. बरं का, चौवेदाचे केले विवरण, चौवेदाचे
चहुवेदाचे केले विवरण अर्थ ही गहन करुणी अर्थ ही गहन करुणी चहुवेदाचे केले विवरण चहुवेदाचे केले विवरण अर्थ ही गहन करुणी अर्थ ही गहन करुणी चहुवेदाचे केले विवरण चहुवेदाचे केले चहुवेदाचे केले विवरण चहुवेदाचे केले विवरण चहुवेदाचे केले विवरण चहुवेदाचे केले विवरण अर्थ ही गहन करुनिया अर्थ ही गहन करुनिया चहुवेदाचे केले विवरण चहुवेदाचे केले विवरण अर्थ ही गहन करुनिया अर्थ ही गहन करुनिया चहुवेदाचे हे केले विवरण अर्थ ही गहन करून या. हो, महाराजांचा गाथा म्हणजे संपूर्ण वेदाचं शास्त्राचं सार आहे बरं का. म्हणून आपण त्याला पंचम वेद असं म्हणतो नाही का. स्वतंत्र अशी जीवन गाथा आहे पहा महाराजांची. अनेक ग्रंथांपैकी महाराजांचा गाथा म्हणजे एक स्वतंत्र जीवन गाथा आहे. जगातल्या कुठल्याही माणसाला कोणताही प्रश्न पडावा आणि गाथा उघडून पहावं, उत्तर घेऊन जावं. कारण हा गाथा जो आहे तो इतक्या सहजासहजी तयार झालेला नाही. महाराज म्हणतात तो गाथा तयार करण्यासाठी रोज उठावं, भामचंद्र डोंगर, घोराडेश्वर डोंगर, भंडाऱ्या डोंगरावरती जावं, हा भगवंताचं भजन करावं, भक्ती करावी. हो, आणि अशी भक्ती करत असताना अनेक प्रकारचे अनुभव महाराजांना प्राप्त झाले आणि ते अनुभव महाराजांनी अभंगाच्या रूपाने ह्या गाथ्यामध्ये मांडलेले आहे बरं का. रोज महाराजांनी डोंगरात जाऊन भजन करावं, हो, संसाराचा त्याग करावा, देहूगावाचा त्याग करावा आणि एकांतात जाऊन महाराज भजन करायचे. कुणाबरोबर? वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षीही सुस्वरे आळवी ते वृक्षवल्ली. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही कुण दोष अंगा येत हो वृक्षवल्ली. आम्हा सोयरी वनचरी, हो, पशु पक्ष्यांबरोबर महाराज म्हणतात मी भजन केलं. कारण महाराजांना एकांत अतिशय प्रिय होता पहा. एकांत इतका प्रिय होता, महाराज म्हणतात देवा मला काहीच नको, मला फक्त एकांत दे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. रवी ब्रह्मरस तुका म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. हो, एकांत अतिशय महाराजांना प्रिय होता. हो, एक सांगू का, भक्ती जर करायची असेल तर त्यासाठी एकांत महत्वाचा आहे बरं का. लोकांतात राहून जर भक्ती होत असती तर ऋषी मुनी साधू संतांनी या संसाराचा त्याग करून वनामध्ये गेले नसते. नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी एक सूत्र वापरतात. हो, भक्तीचं मुख्य अंग जर काय असेल तर तो म्हणजे एकांत आहे. भक्ता एकांतिनो मुख्य हा. हो, मुख्य हा भक्ता एकांतिनो. एकांताशिवाय भक्ती घडत नाही पहा.
म्हणून महाराज रोज उठायचे, भामचंद्र डोंगर, घोराडेश्वर डोंगर, भंडाऱ्या डोंगरावरती जायचे आणि भगवंताचं भजन करायचे. आणि मग भजन करत असताना जसे जसे महाराजांना अनुभव प्राप्त झाले आणि गाथा तयार झाला. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, म्हणजे स्वतंत्र असे जगद्गुरु तुकोबारांचे जे अनुभव आहेत, त्या अनुभवाचा महाराजांनी गाथा निर्माण केला. हो, धर्म निरपेक्ष ग्रंथ जर कोणता असेल तर तो गाथा आहे पहा. कारण ज्या गाथेमध्ये ज्या देवतेचं वर्णन तुकोबाराय करतात ती देवता म्हणजे पांडुरंग, आणि मुळात पांडुरंग हीच धर्मनिरपेक्ष देवता आहे पहा. गाथा जसा स्वतंत्र आहे तशी पांडुरंग देवता सुद्धा स्वतंत्र आहे पहा. हो, थोडी वेगळीकता सांगू का? भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितले. त्या 24 अवतारांपैकी पांडुरंगाचं नाव नाही बरं का. संत मालिकेमध्ये भगवंताचे 10 अवतार सांगितले, परंतु त्या 10 अवतारामध्ये सुद्धा पांडुरंगाचं नाव नाही. एवढे अवतार पाहण्यापेक्षा राम कृष्ण हरी वारकरी संप्रदायाचा जो मंत्र आहे, या 3 अवतारामध्ये रामाचा जो अवतार आहे, प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं की दशरथ कौशल्य हे नाव पाठीमागं लागतं, सूर्यवंश आला. भगवान श्रीकृष्णाचं नाव घेतल्यानंतर वसुदेव देवकी हे नाव पाठीमागं लागतं, चंद्रवंश आला. परंतु भगवान पांडुरंगाचं नाव घेतल्यानंतर कुठलाही नाव पाठीमागं लागत नाही की कुठला वंश नाही. असा हा स्वतंत्र अवतार आहे. विठ्ठला विठ्ठला धर्म निरपेक्ष देवता म्हणजे पांडुरंग आहे पहा. पांडुरंगाच्या भक्त मांदियाळींमध्ये कुठल्याही एका धर्मातली एका जातीतली भक्त मंडळी झाली नाही बरं का. आपण जर नजर टाकली तर वारकरी संप्रदायामध्ये अनेक जातीतली संत मंडळी होऊन गेली. कबीरा मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास, कितीतरी नावे मला सांगता येतील. संत शेना महाराज हे नावी समाजातले संत. रोहिदास महाराज, हो, कितीतरी नावं सांगता येतील. हो, ज्या भक्त मांदियाळींमध्ये अनेक जातीतली संत मंडळी होऊन गेली. हो, ज्या ठिकाणी कुठल्याही जातीयतेचा विचार केला जात नाही त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. यातायाती धर्म नाही विष्णू दासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री वेदशास्त्री. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, हो, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. वारकरी संप्रदायामध्ये जात पाहिल्या जात नाही बरं का. महाराष्ट्र शासन सुद्धा जातीयता निर्मूलन झालं पाहिजे म्हणून प्रचार करते नाही का. सरकार म्हणतं या जगामध्ये जात शिल्लक नाही राहिली पाहिजे, परंतु जातीशिवाय काम होत नाही. होतं का महाराज? गव्हाच्या जाती वाढल्या, ज्वारीच्या जाती वाढल्या, बाजरीच्या जाती वाढल्या, माणसाच्या जाती कमी होतील का? नाही होत महाराज. परंतु प्रपंचामध्ये जातीयतेचा विचार केला जातो. ज्या ठिकाणी जातीयतेचा विचार केला जातो त्याला म्हणायचं संसार, आणि ज्या ठिकाणी जातीयतेचा विचारच केला जात नाही त्याला म्हणायचं परमार्थ. विठ्ठला विठ्ठला हो, वारकरी संप्रदायामध्ये अनेक जातीतली संत मंडळी होऊन गेली पहा. सर्वात टोकाचं उदाहरण देऊ का? चोखोबारायांचं उदाहरण आहे. भगवान पांडुरंगाच्या जवळ कुठल्याही जातीचा पाहिल्या जात नाही. सर्वात टोकाचं उदाहरण देतो चोखोबारायांचं. ज्या वेळेला मंगळवेढ्याला वेशीतली भिंत कोसळली आणि त्या भिंतीखाली चोखोबाराय मरण पावले. भगवान पांडुरंगाने नामदेवरायांना जवळ बोलवलं. म्हटले, नामदेवा, हो, आज माझा अत्यंत लाडका भक्त म्हटले आपल्याला सोडून गेला बरं का. हो, काय झालं देवा? अरे मंगळवेढ्यामध्ये भिंत कोसळली आणि त्या भिंतीखाली शेकडो कारागीर मरण पावले, त्यामध्ये माझ्या चोखोबारायचा नंबर लागला. हो, म्हटले माझं एक काम करशील? बोला ना देवा. मंगळवेढ्याला जा म्हटले आणि माझ्या चोखोबारांची हाडं घेऊन ये, माझ्या चोखोबांच्या अस्थी घेऊन ये, आपण त्यांना आपल्या महाद्वारामध्ये समाधी देऊ. त्यावेळेला नामदेवराय म्हणतात, देवा तुम्हीच म्हणतात त्या ठिकाणी शेकडो माणसं मरून पडली,
शेकडो माणसांची हाडं किती झाली असतील म्हटले, ढिगच ढीग लागला असेल. आणि या शेकडो माणसांच्या हाडामधून चोखोबरांची हाडं नेमकी ओळखायची कशी? त्यावेळेला पांडुरंगाने सांगितलं, नामदेवा, ज्या हाडांमधून जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल असा ध्वनी येईल, ती हाडं म्हटले माझ्या चोखोबाची. हो, नामदेवराय मंगळवेढ्याला जातात. एक हाड उचललं कानाला लावलं, काहीच आवाज येत नाही. दुसरं हाड उचललं कानाला लावलं, तर त्या हाडामधून आवाज येऊ लागला, श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल. अशी सर्व हाडे नामदेवरायांनी जमा केली, पंढरपूरला घेऊन आले आणि स्वतः भगवान परमात्म्याने आपल्या महाद्वारामध्ये चोखोबारायांना समाधी दिली. कोणत्या समाजाचे संत होते चोखोबाराय? चोखा मेळा बंका जातीचे महार, चोखा मेळा बंका जातीचे महार, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी, त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी. सुख मेळा बंगा जातीचे महाराज, सुख मेळा बंगा जातीचे महाराज, त्याची सर्वेश्वर ऐक्य करी, त्याची सर्वेश्वर ऐक्य करी. तुम्हाला समजलं आता कोणत्या जातीचे संत होते? चोखा मेळा बंका जातीचे महार, हो, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. हो, पुरातन काळामध्ये हो ज्या जातीला आपण स्पर्श करत नव्हतो, आहे का नाही, हो, एवढी दुर्मिळ अवस्था त्या काळी होती. परंतु त्याही परिस्थितीमध्ये माझ्या भगवंताने त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी, म्हणजे या ठिकाणी जातीयतेचा विचार केला जात नाही. आणि म्हणून भगवान पांडुरंगाला विठू माझा लेकुरवाळा म्हटलेले बरं का. अनेक जातीतली भक्त मंडळी भगवान पांडुरंगाची होऊन गेली आणि म्हणून तर तुकोबरायांनी हे दैवत स्वीकारले. नामदेवराय तर म्हणतात, देवा, जो देव विठेवरी उभा असेल आणि ज्याचे कटेवरी कर असतील, अशाच देवाचं मी दर्शन घेईल अथवा कुणाचंच दर्शन घेईल. नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन. कटावरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन. कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन, नेघे मी तयाचे दर्शन. नेघे मी तयाचे दर्शन. हो, नामदेवराय म्हणतात, मी दुसऱ्या देवाचं दर्शन सुद्धा घेणार नाही. 700 वर्षापूर्वी नामदेवरायांनी जगाला एकनिष्ठतेची भक्ती शिकवली. आम्ही मात्र दिवसा 8 देव बदलतो. याच्याही पुढे तुकोबाराय तर म्हणतात, देवा, दुसऱ्या देवाचं मी नाव सुद्धा घेणार नाही. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम किंवा अनेकाचे काम, दुसऱ्या देवाचं नाव सुद्धा घेणार नाही. म्हणजे एवढी एकनिष्ठतेने तुकोबाराय न मानो या देव आणि काशी, न मानो या देव आणि काशी, नमो या देव आणि काशी. आम्हा विष्णुदासी एकविध भाव, न मानो या देव आणि काशी, न मानो या देव आणि मनोया देवा आणि काशी. मनोया देवा आणि न म्हणो या देव आणि काशी. तुकोबाराय म्हणतात, मी दुसऱ्या देवाचं नाव सुद्धा घेणार नाही, कुणाला देव म्हणणार नाही. एवढी एकनिष्ठतेने भक्ती महाराजांनी केली आणि म्हणून काही अनुभव महाराजांना प्राप्त झाले. आजही आपण एका अनुभवाचं चिंतन करणार आहोत. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. हो, आज महाराज संत भेटीच्या अनुभवाचा अनुवाद करतात. ओके, अनुवाद म्हणजे तरी काय हो? अनुवाद शब्दाचा अर्थ आहे ज्याचा अनुभव आपण घेतलाय
तो जगाला सांगणं म्हणजे अनुवाद. विठ्ठला विठ्ठला. हो, सोप्या भाषेत सांगू का, जे आपल्याला समजले ते इतरांना सांगणं म्हणजे अनुवाद. हो, आम्ही जेव्हा गुरुवरे भाऊंकडे पाठ ऐकायचो, बरं का, अनुवाद कशाला म्हणतात तुम्हाला सांगतो. भरत महाराज भाऊंकडे आम्ही पाठ ऐकायला असताना विचारसागर असेल, वृत्ती प्रभाकर असेल, पंचदशी असेल, आज शिकवलेला जो पाठ आहे साठे बाबा, आज शिकवलेला जो पाठ आहे तो उद्याच्याला म्हणजे दुसऱ्या दिवशी त्या पाठामधलं आपल्याला नेमकं काय समजलंय हे गुरुवर्यांच्या समोर सांगणं, गुरुवर्यांच्या समोर मांडणं म्हणजे अनुवाद. विठ्ठला विठ्ठला हो, म्हणजे आपल्याला जे समजलंय ते इतरांच्या समोर मांडणं याचं नाव आहे अनुवाद. महाराज आज संत भेटीच्या अनुभवाचा अनुवाद करतात. करता येतो का बरं अनुवाद? वारकरी संप्रदायामध्ये संत भेटीच्या अनुभवाचा अनुवाद करता येतो का? 4 विकल्प या संबंधाने मी आपल्या समोर मांडणार आहे. पहा तुम्ही, सगळ्याच गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर अनुवाद करता येत नाही. 4 मुद्दे मी आपल्या समोर ठेवतो प्रस्तावनेमध्ये. क्रमांक 1, काही गोष्टींचा अनुभवही घेता येत नाही आणि त्या घेतलेल्या अनुभवाचा अनुवाद सुद्धा करता येत नाही. क्रमांक 2, काही गोष्टींचा अनुभव घेता येतो परंतु घेतलेला अनुभव शब्दाच्या माध्यमातून इतरांना आपण सांगू शकत नाही. क्रमांक 3, काही गोष्टींचा फक्त अनुवाद आपण करतो, त्या अनुभवायला मात्र या जगामध्ये कुठंच मिळत नाही. आणि क्रमांक 4, काही गोष्टींचा आपण अनुभवही घेऊ शकतो आणि शब्दाच्या माध्यमातून जगालाही सांगू शकतो. विठ्ठला या 4 विकल्पांचं आपण थोडक्यात चिंतन करायचं झालं तर क्रमांक 1चा मुद्दा आहे, काही गोष्टींचा अनुभव घेताही येत नाही आणि शब्दाच्या माध्यमातून जगाला सांगता सुद्धा येत नाही. काय आहे असं? हो, तर विष खाण्याचा अनुभव स्वतः घेता येत नाही. का कोणी म्हणेल असं, आज मी विष खातो आणि होनाळीच्या काल्याच्या कीर्तनानंतर तुम्हाला सांगतो कसं लागतंय ते. शक्य का हो असं? विष खाण्याचा अनुभव माणूस स्वतः घेऊ शकत नाही असं म्हणण्यापेक्षा कोणी घेतच नाही आणि घेतलाच तर सांगायला शिल्लक राहत नाही. पहिला मुद्दा माझा संपला. क्रमांक 2, काही गोष्टींचा अनुभव स्वतः घेता येतो परंतु शब्दाच्या माध्यमातून जगाला सांगता येत नाही. वेदांत शास्त्रामध्ये अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, या ब्रह्मविदपणाचा अनुभव माणूस स्वतः घेऊ शकतो परंतु मी ब्रह्म आहे असं जगाला सांगू शकत नाही. ब्रह्मविदपणा म्हणजे काय हो? तर ज्या माणसाला, जो माणूस ब्रह्मस्थितीला पोहोचलेला आहे, हो, त्याला मी काय करतो, कुठे आहे, काय खातो याचा पूर्णत्वाने ज्याला विसर पडला त्याला म्हणायचं ब्रह्मविदपणा. हो, वृत्ती तव निवृत्ती शिवरो निजाय. हो, किंवा महाराज म्हणतात, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे ते. वृत्ती हे निवृत्ती झाली जनन दिसे ते. माझे हरपणे ठाई जेथे जाते. मी माझे हरपणे ठाई जेथे जाते. अदृश्यतेचे झाले काही दृश्य जे होते. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. दुखे मिळाला गा शून्य सावली तेथे त्रिकुट शिखारी गा दान मिळे ते. सहज मी आंधळा गा
निज निराकार पंथे. कशाला म्हणायचं ब्रह्मविदपणा? वृत्ती हे निवृत्त झाली, जन न दिसे तेथे. हो, ब्रह्मविदपणा म्हणजे काय? तर मी काय करतो, मी कुठे आहे याचा पूर्णत्वाने विसर पडणे म्हणजे ब्रह्मविदपणा. थोडक्यात अद्वैत बोधावर जाणे म्हणजे ब्रह्मविदपणा. अद्वैत बोधावर गेलेला माणूस जर एखादा म्हणू लागेल की अहो मी ब्रह्म आहे, तर तो ब्रह्मच नाही. मी ब्रह्म आहे म्हटलं की द्वैत निर्माण होतं आणि अद्वैताचा नाश होतो आणि ब्रह्मविदपणा म्हटलं की मी कोण आहे, ज्याला पूर्णत्वाने विसर पडलाय त्याला म्हणायचं ब्रह्मविदपणा. आणि मग अशा ब्रह्मविदपणाचा अनुभव माणूस घेऊ शकतो, परंतु जगाला सांगू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. दुसरा मुद्दा माझा संपला. काही गोष्टींचा अनुभव माणूस घेऊ शकतो, जगाला सांगू शकत नाही. काही गोष्टींचा या जगामध्ये फक्त अनुवाद केला जातो, म्हणजे उच्चार केला जातो, परंतु त्या पाहायला कुठंच मिळत नाही. उदाहरणार्थ वेदांतामध्ये असताचे उदाहरण देत असताना या गोष्टींचा पुन्हा पुन्हा उल्लेख केलेला आहे. मृगजळ, शशशृंग, खपुष्प, वंध्यापुत्र या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत, परंतु कुठं पाहिल्या का? हो, पाहिल्या का? मृगजळ कुणी पाहिलं का? खपुष्प म्हणजे ख म्हणजे आकाश आणि पुष्प म्हणजे फुलं. आकाशाला फुलं कुणी पाहिले का? नाही. वंध्यापुत्र, होनाळी गावामध्ये वंध्यापुत्र जन्माला का आतापर्यंत? सरपंच, एक बाई ब्राह्मणाकडे गेली, म्हटली ब्राह्मण काका कुंडली काढायची. काका म्हटले माझं कामच आहे. जन्मकुंडली का लग्न कुंडली? म्हटली जन्मकुंडली. हो म्हटले मुलाची का मुलीची? बाई म्हटल्या मुलाची. सांगा म्हटले जन्म वेळ सांगा, जन्म ठिकाण सांगा, अगदी 1 मिनिटात कुंडली काढून देतो. बाई म्हटल्या अजून मुलगा झालाच नाही. काका म्हटले बाई असं करा, पाहिजे तर दक्षिणा देऊ नका, परंतु मुलगा झाल्यावर या, म्हणजे मला जन्मकुंडली काढता येईल. बाई म्हटले अहो काका, डॉक्टरांनी सांगितलं या जन्मात तरी मूल होणं शक्य नाही. म्हणजे वांज म्हणून शिक्का पडला. मग मात्र ब्राह्मण काका चिडले, म्हटले बाई मुलगा झाला नाही आणि होण्याची अजिबात शाश्वती नाही, मग जन्मपत्रिका तुझी काढायची का माझी? ज्ञानोबाराय म्हणतात वांझेची या लेका. वंध्या पुत्र या जगात अजून जन्मालाच आलेला नाही, परंतु तरीही आपण आयुष्यभर वंध्यापुत्र हे नाव ऐकलेलं आहे की नाही? म्हणजे काही गोष्टी फक्त आपण ऐकत आलोत, परंतु या जगामध्ये त्यांचं अस्तित्व कुठेही नाही. आणि माझा शेवटचा मुद्दा आहे, काही गोष्टींचा अनुभव आपण स्वतः घेऊ शकतो आणि शब्दाच्या माध्यमातून जगाला सांगू शकतो. वारकरी संप्रदायामध्ये संत भेटीचा अनुभव महाराज म्हणतात मी स्वतः घेतला आणि झालेली संतांची भेट ही किती आनंददायी आहे, शब्दाच्या माध्यमातून जगाला सांगितलं. अभंगाचं पहिलं चरण. धन्य काळ संत भेटी, 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 धन्य काळ संत भेटी. पाये मिठी पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो. पायी मिठी पडली तो, पायी मिठी पडली तो, पायी मिठी पायी मिठी पायी मिठी पडली. आ आ
मिठी पडली तो पायी मिठी पायी मिठी पायी मिठी हे बा पाये मेढे पाये मेढे पाये मेढे मेढे पाये मेढे पाये मेढे पाये मेढे पडली तो संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी वा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, धन्य काळ संत भेटी. महाराज संत भेटीचा अनुभव आपल्या समोर मांडतात. या जगामध्ये जर आपण पाहिलं तर काही लोकांकडे अनुभवही नाही आणि ते सांगण्याच्या भानगडीत सुद्धा पडत नाही. एक वर्ग असा आहे की त्याच्याकडे अनुभव आहे परंतु तरी सुद्धा तो सांगत नाही. याच्याही पुढे जाऊन सांगू का, या जगामध्ये एक वर्ग असा आहे त्याच्याकडे काहीच अनुभव नाही तरीही तो जगाला सांगतोय. आज मात्र महाराज संत भेटीचा अनुभव घेऊन आपल्या समोर ठेवतात. त्या अनुभवाचा अनुवाद महाराज करतात बरं का, अनुभव घेऊन आपल्या समोर मांडतात. या जगामध्ये असे अनेक माणसं आहेत की त्यांच्याकडे अनुभव नाही तरीही ते जगाला सांगतात. आहे का नाही? आपल्या मराठी भाषेत म्हणे, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे. हो, काहीच अनुभव नसताना जगाला 2 तास ओरडू ओरडू सांगतात. आमचे गुरुजी म्हणायचे, काहीच अनुभव नसताना 2 तास ओरडू ओरडू सांगतो त्याला म्हणायचं महाराज, आणि अनुभवा वाचून बोलतच नाही त्याला म्हणायचं महात्मा. विठाला 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 विठाला. अनुभव नसताना जगाला सांगणारी या ठिकाणी अनेक आहेत बरं का. जगात आपण पाहिलं काही माणसं असे आहेत त्यांच्याकडे अनुभवही नाही आणि ते सांगण्याच्या भानगडीत सुद्धा पडत नाहीत. हो, आम्ही जर एखाद्या गावात कीर्तनाला गेलो आणि गावात प्रवेश केल्याबरोबर पहिलं दुकान जर कोणतं लागत असेल तर ते म्हणजे पानटपरीचं. त्या पानटपरीवाल्याजवळ जाऊन जर विचारलं, का रे बाबा तुमच्या गावामध्ये सप्ताह कुठे चालू आहे, भजन कीर्तन कुठे चालू आहे, जरा सांगतो का. हो, ते असं धोत्रापासून टोपीपर्यंत पाहायचं आणि पुन्हा म्हणतं, खरं सांगू का बुवा आपण असल्या भानगडीतच नसतो. म्हणजे भानगडे होई, अनुभवही नाही आणि सांगण्याची इच्छा सुद्धा. एक वर्ग असा आहे की त्याच्याकडे अनुभव आहे परंतु सांगत नाही. मोठ्या मोठ्या क्षेत्राच्या ठिकाणी जर आपण गेलो तर एवढे विद्वान माणसं आहेत की ज्यांनी संपूर्ण आयुष्य नुसता अभ्यासच केलाय. म्हणजे एवढी मोठी शिदोरी अनुभवाची त्यांच्या बरोबर आहे परंतु आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी 1% सुद्धा ज्ञान कुणाला वाटलं नाही. आपल्या अनुभवाचा इतरांना कधीच त्यांनी उपयोग होऊ दिला नाही. म्हणजे काहींकडे अनुभव आहे परंतु ते जगाला सांगत नाहीत. आज मात्र जगद्गुरु तुकोबाराय संत भेटीचा अनुभव घेतात आणि झालेली संतांची भेट किती आनंददायी आहे तुम्हा आम्हाला सांगतात. विठाला 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 विठाला. काही साधक मंडळी म्हटले, का हो महाराज तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या काही संत भेटीचा अनुभव आला तो आम्हाला तुम्ही का सांगता, त्याचा आम्हाला काय उपयोग. व्यवहारामध्ये फायदा असल्याशिवाय कोणी कोणाचं ऐकून घेत, कोणीच कोणाचं ऐकत नाही. फुकटचा सल्ला सुद्धा माणसं ऐकत नाही. फायदा असला तर माणसं ऐकतात. हो, माणसं म्हटले तुम्ही सांगता ठीक आहे परंतु आम्हाला काय फायदा. कारण व्यवहारामध्ये एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगी पडत.
नाही पडत महाराज. पहा तुम्ही, एखादा माणूस जर काही कामधंदा करून श्रीमंत झाला असेल आणि त्याचा तो अनुभव पाहून दुसराही तोच धंदा करू लागला तर श्रीमंत होण्यापेक्षा गरिबीची जास्त भीती आहे. पहा, एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगी व्यवहारात पडत नाही. पाठीमागे एक कंपनी आली होती, तिचं नाव मी सांगत नाही आता, चॅनलला दाखवायचे म्हणून. ती कंपनीमध्ये अनेक लोकांनी पैसे गुंतवले. 4 महिन्यात पैसे डबल, करोडपती होऊ लागली माणसं. अनेक जण करोडपती झाले आणि त्यांचा करोडपतीपणा पाहून काही काहींनी जमिनी विकल्या आणि त्या कंपनीत पैसे गुंतवले. करोडपती तर झालेच नाही पण रोडपती झाले. का? व्यवहारामध्ये एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगी पडत. समजा एखाद्या माणसाला एखादं व्यसन असेल, एखाद्या माणसाला बिडी ओढण्याचं व्यसन आहे, त्यांच्या बिडी ओढण्याचा जो अनुभव आहे तो माझ्या उपयोगाचा आहे का? एका गावामध्ये महाराज मी कीर्तनाला गेलो, कीर्तन वगैरे झालं, मग एका ठिकाणी माझी मुक्कामाची सोय केली. त्या घरी मी रात्री 12-1च्या सुमाराला गेलो. नेमकं झोपलो, झोप लागली. 2च्या सुमाराला त्या घरातला एक म्हातारा माणूस माझ्याकडून उठून आला. म्हटला, महाराज, हो महाराज. हो, मी दचकून उठलो. म्हटलं, कोण आलं एवढ्या रात्री? हो, मीच आहे. म्हटलं, मीच आहे. म्हटलं, बोला. हो, तुम्हाला एक विचारायचं होतं. म्हटलं, विचारा ना. काय नाही. म्हटले, महाराज बिडी ओढायची तलब झाली. बिडी ओढू का? हो, तुम्ही महाराज आहेत. म्हटलं, जमतंय नाही जमतंय, तुम्हाला विचारून ओढाव. हो, म्हटलं, आता तुझ्या घरी एक रात्रभर राहायचंय. नाही म्हणावं तर म्हणजे निघ बाहेर आताच. हो, म्हटलं, ओढा ना बाबा. म्हाताऱ्याने एका मागे एक 2 बिड्या ओढल्या आणि ओढल्याच्या नंतर म्हातारं म्हणू लागलं, महाराज आता जरा छाती रिकामी झाल्यासारखी वाटती बघा. म्हटलं, बाबा 2 बिड्या ओढल्यानंतर आता तुमची छाती रिकामी झाली पण बिडीच्या धुराने माझी भरली ना. संसारामध्ये एकाचा अनुभव दुसऱ्याच्या उपयोगी पडत. हो, महाराज म्हटले, मी जो अनुभव तुम्हाला सांगतोय तो प्रपंचातला नाही. जो अनुभव मी तुम्हाला सांगतोय तो परमार्थातला आहे आणि परमार्थातला अनुभव हा सर्वांना अनुकरणीय अशा स्वरूपाचा आहे. विठ्ठला विठ्ठला. परमार्थातला अनुभव जर मी तुम्हाला सांगितला तर तो तुमच्या फायद्याचा आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय. संसारातला अनुभव का सांगत नाही? म्हटले, संसारातला अनुभव हा ज्याच्या त्याच्या पुरता मर्यादित आहे, तो दुसऱ्याच्या उपयोगाला पडत नाही. अजून एक सांगू का? संसारातला अनुभव हा इतरांना सांगणं म्हणजे दूषण आहे. दूषण म्हणजे कसं? एखादा माणूस जर म्हटला, हो ऐकलं का, रात्री माझ्या स्वप्नात भगवान परमात्म्याने मला दर्शन दिलं. हा जो परमार्थातला अनुभव आहे तो जर आपण लोकांना सांगू लागलो तर लोक म्हणतील, काय भाग्यवान आहात तुम्ही, अहो तुमच्या स्वप्नात देव आला. परमार्थातला अनुभव जर लोकांना सांगितलं तर लोक तुम्हाला भाग्यवान समजतील. परंतु याच्या उलट तुम्ही जर संसारातला अनुभव सांगितला, अहो म्हटले, ऐकलं का, आज सकाळी झोपेतून उठल्याबरोबर माझ्या बायकोने मला शिव्याच दिल्या हो, सगळ्या गावात सांगू लागला. लोक म्हणतील, काय मूर्ख माणूस आहे, बायकोने शिव्या दिलेल्या कुठं गावात सांगतात का? संसारातला अनुभव लोकांना सांगता येत नाही आणि ते लोकांच्या उपयोगाचा नाही. याच्या उलट परमार्थातला अनुभव जर लोकांना सांगू लागलो तर तो इतरांच्या उपयोगाचा आहे, त्याच्या कल्याणाचा आहे. महाराज म्हणतात, म्हणून तो अनुभव मी तुम्हाला सांगतो. हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा. हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा. आगे माझा अनुभव, आगे माझा अनुभव, आगे माझा अनुभव, आगे माझा अनुभव, भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा. आगे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा, भक्तिभाव भाग्याचा. माझा पहानुभव केला देवा पुला, केला देवा पुला, केला देवा पुला. बाबा केला देवा पुला, केला देवा पुला, केला देवा पुला.
विठुरायाचा गजर विठुरायाचा मौजे होनाळी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.